हाय गाईज, प्राप्ती ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज आईशी एक प्रश्न विचारणार आहे. ते पप्पांचं आणि माझं एक प्लॅनिंग आहे, तर ते आपण आईशी विचारू. हां आई, आपल्याला गावगावला जायचं, तुझं काय त्याच्यामध्ये म्हणणं आहे? येणार ना पवायला. तुला येतं पवायला? येतो. कधीपासून? लहानपणापासून येतो पवायला. म्हणजे बोला, आईला लहानपणापासून येते पवायला. मग तू गारगावला पोहशील? पवणार ना. पवेल बघा, तर त्याचा व्हिडिओ पण दाखवेल. आणि तिकडे काहीतरी बनवायचं का आपण? न्यायची ना बिर्याणी बनवून. बनवून या तिकडे बनवायची? बिर्याणी बनवून न्यायची, तिकडे जाऊन मजा करायची, मस्त पाण्यात खेळायचं. अंगदला खास करून लय मज्जा येते. कपडे धुवायची, अजून चादर बिदर आहेत ते सगळं तिकडे धुवायचं, म्हणजे आपलं काम हलकं झालं ना. अजून अजून काय, पप्पा मस्त बोलतायत एका झाडाखाली बसायचं कपडे सुकतपर्यंत. मग जेवायचं, मजा मारायची, गाणी म्हणायची, भेंड्या लावायच्या. भेंड्या म्हणजे? भेंड्या म्हणायच्या त्या. भेंड्या म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? गाणी. गाणी त्याला भेंड्या म्हणतात? मग काय माहिती भेंडी म्हणजे? मला माहिती नव्हतं भेंड्या बोलतात. पप्पा काय बोलतात की तिकडे आपण जायचं ना, तर मच्छी वगैरे चिकन वगैरे काहीतरी घेऊन जायचं. मच्छी पण पकडायची गारगावच्या नदीमध्ये. गारगावच्या नदीमध्ये मच्छी पण असतात? असतात ना मोठे मोठे. मोठी मोठी म्हणजे मच्छी पण असतात? कोणते असतात? कोणते चिलापी. चिलापी वगैरे पण? गावरान मच्छी असते. अंगद चलायचं गारगावला? बघा हा जाऊया म्हणा. काय बोलणार? चलायचं? अगं तू पावणार ना, पाण्यात खेळणार ना, पाण्यात नाही खेळणार का? घरच्या पाण्यात तर लगेच खेळायला लागतो. आता ते बादलीत घरच्या पोहतो, पाण्यात बादलीत. खेळतं का? बादलीत पवा असा करून. हा त्याला आमचा अंग सुद्धा पवणार आहे पाण्यामध्ये. कसं? त्याच्या पाठीमागे बाटली लावून. पहिल्यांदा पप्पा पण बोलतात की चलायचं अख्ख्या फॅमिलीला, म्हणजे मोठे पप्पा, आम्ही, आमची छोटीशी फॅमिली आहे, तर आम्ही सगळे तिकडे जायचं. पप्पाची ट्रिप पण गेलेली तिकडे, तर त्याचा व्हिडिओ पण आहे पप्पाच्या ब्लॉगमध्ये. तर आता अंगद इकडे बसलेला आहे, बोलतोय की मला पोहता येत नाही आणि मी पोहणार नाही. पोहणार का नाही? आता बोलतोय हा. बाटली बांधून त्याला करणार. आणि आई तू? मला नाही बाटली बांधायला लागायची. मला तसंच मी पोहत. कशी पोहणार? असे हात करून, पाय हलवून. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.